नमस्कार सर्वांना, मी आहे दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता तुमच्याबरोबर मी सकाळचं माझं रुटीन शेअर करणार आहे. सकाळी जेवण बनवेपर्यंत घराची साफसफाई, सगळी क्लिनिंग, सकाळी मी काय घेतलं ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया आपण व्हिडिओला. मुलं गेले होते माझे स्कूलमध्ये आणि मला ब्रश वगैरे मी केलं होतं. थोडं गरम पाणी पिते मी. थोडं कोमट गरम पाणी केलं आणि म्हटलं अगोदर पिऊन घेऊया, नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करूया. आता जेवण बनवायचं राहिलं होतं माझं, त्याच्यामुळं जेवण बनवून घ्यायचं होतं मला. तर अगोदर चाय प्यायच्या अगोदर मी ग्लास भरून थोडं कोमट पाणी करते आणि ते पिते आणि नंतर मग आपल्या कामाला स्टार्ट करते. आणि काम तर जास्तच आहे आता आजकाल, कारण की आम्ही दुसरीकडे राहायला आलो, त्याच्यामुळं मग पसारा भरपूर होता. माझा आवराआवर सगळी साफसफाई, सगळं क्लिनिंग चालू होतं. म्हटलं चला आज तुमच्याबरोबर शेअर करूया क्लिनिंग वगैरे सगळं. आणि मुलं नसले घरी तर मग आपलं रेकॉर्डिंग चालू राहते. आता भरपूर दिवस झाले आपला व्हिडिओ चॅनलवरती नव्हता येत, शॉर्टच येत होते, पण मग आता डेली येणार आहे व्हिडिओ. हे पण 2 दिवस झाले मी शूट करून ठेवला होता, पण म्हणजे व्हॉइस ओव्हर करायचा राहिला होता. मग पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि त्याच्या 10-15 मिनिटांनी नंतर मग चाय केली. म्हटलं चला चाय करून पिऊया. आता घरी आमच्या पाहुणे होते, तुम्हाला माहीतच आहे, त्यांच्याबरोबर मला चाय प्यायची भरपूर अशी सवय झाली, नाहीतर मी मधामध्ये चाय बंद केली होती. आणि आता मी पण प्रयत्न करणार आहे बंद करायचा. तर म्हटलं थोडं थोडं, एकदम नाही होणार बंद, थोडे थोडं करणार आहे मी बंद. साईडला पाणी ठेवलं होतं आणि गरम. मग म्हटलं चला आपण चाय थोडं दूध टाकलं. सकाळी मुलं आज काहीच खाऊन नव्हते गेले माझे. टिफिनवरती त्यांना पराठे बनवून दिले होते. आता 2 दिवसाचा आहे बहुतेक हा व्हिडिओ, 2 दिवसाचा आहे. तर माझ्या लक्षात नव्हतं टाकायचं, नंतर लक्षात आलं. म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया. थोडी साखर टाकली, जास्त नाही टाकली. मग एकच कपभर चाय उकळायची होती. लगेच चाय उकळून घेतली आणि म्हटलं पिऊन घेऊया आणि नंतर मग स्वयंपाकाला लागूया. तोपर्यंत सकाळी घरातले सगळे कामं वगैरे आवरेपर्यंत तोपर्यंत मुलाचा पण वेळ होतो आहे यायला स्कूलमध्ये घ्यायला जायचा. तर म्हटलं अगोदर चाय पिऊन नंतर कामाला लागू. पण सगळ्यांची सुरुवात अशीच होती सकाळची, चायपासूनच. आणि घरामध्ये मी एकटीच पिते बरं का चाय. हे तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मी चाय पिणारी कोणीच नाही, मीच एकटी पित असते. मग मस्त चाय उकळून घेतली आणि चाय पिली. नंतर मग सकाळी रात्री मी बटाटे उकडून ठेवले होते मुलीला हे बनवून द्यायला, पराठे बनवून द्यायला. पण तिला मेथीचे पराठे दिले करून मी वेगळ्या पद्धतीने, आणि हे तसेच राहिले. म्हटलं चला मग याची पण आपण मस्त सुक्की भाजी करूया. हे काय हरकत नाही, पण कसं आहे ना, हे वेगळे म्हणजे लालवाले आणले होते बटाटे, तर हे लवकर उकडले नाही आहे, म्हणजे जास्त पटकन असे मॅश होत नव्हते. त्याच्यामुळं मग मी हे बनवून नाही दिलं. म्हटलं मेथीचे पराठे बनवून द्या, हे व्यवस्थित म्हणजे लाटता येणार नाही, त्याच्यामुळे मी बनवून दिले नव्हते. मग छोटे छोटे पीस करून घेतले मस्त बटाट्याचे. आणि ते आल्याच्यानंतर पण ते पण खातात ना मुलं स्कूलमधून आल्याच्यानंतर, आणि आम्हाला पण होऊन जाते. तर मग बटाट्याचीच म्हटलं याचीच आपण हे करून घेऊया, भाजी बनवून घेऊया सुक्की मस्त. आणि बटाटे चांगले उकडले ना तर मग पराठे छान होतात. तर हे उकडले नव्हते चांगले, त्याच्यामुळं मग मी नाही दिले तिला बनवून. म्हटलं दुसऱ्या वेळेस बनवून देईन बाळा. बटाटे कापून घेतले आणि कांदा टमाटर टाकून असंच बनवणार होते. आणि याच्यामध्ये थोडे आता गावाकडून आणलेले मसाले सगळे संपलेले आहे, गितलचा घेतला आहे. मग मी मसाला म्हटलं चला आता जेव्हा गावी जाऊ ना तेव्हाच गावाकडून मसाले घेऊन येऊया. या मसाल्यात पण भाजी टेस्ट झाली होती, पण एवढी नव्हती झालेली. ते मसाला आहे पण त्याचा असा गोड गोड वास येतो. तर म्हटलं आता हे आणला आहे तर एवढा संपवून टाकूया, त्याच्याकरता दुसऱ्या वेळेस नाही घ्यायचा तो. म्हटलं आणला आहे तर आता फेकून कशाला द्यायचा, खाऊया. असं गोड गोड लागतं, जरा गुळचिट त्याच्यामुळं. आणि तो फर्स्ट टाईमच आणलेला आहे मी. दुकान बोललं की आम्ही बनवतो. म्हटलं चला आपण घेऊन जाऊया, त्याची टेस्ट बघूया कशी आहे. पण हे त्याचा वास येतो गोड गोड, त्याच्यामुळं ते नको वाटतं. आपण तिखट खाणारे माणसं, आपल्याला गोड नको आहे. मग हे जे एवढं आणलं आहे पाकिट, बरं झालं छोटंच घेऊन आले, मोठं नाही आणलं. तर तेवढंच यूज करणार, परत नाही आणणार मी. मग आता कांदा पण कापून घेतला, टमाटर पण कापून घेतलं. टोमॅटो थोडं ठेवलं, मग नंतर मीच खाल्लं त्याला मीठ लावून. म्हटलं मला खूप आवडतं बरं का.
मग मस्त कांदा बी कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतला आणि म्हटलं लगेच भाजीला फोडणी देऊन घेऊया. भाजीला फोडणी देऊन मग बाकीचे पण चपात्या करायच्या राहिल्या होत्या ना, आणि टाईम होतोच करेपर्यंत स्वयंपाक. मग गॅसवरती कढई ठेवली, मस्त भाजी बनवून घेतली. तुम्हाला मी सांगणारच आहे समोर कोणचा मसाला आहे म्हणून. हे डेली बनवतो तसंच बनवलं बरं का. आणि व्हिडिओ नव्हता, म्हटलं चला आज तुमच्याबरोबर काहीतरी शेअर करूया आपलं सकाळचं रुटीन. घराची थोडी क्लिनिंग पण करणं चालू आहे माझ्या. थोडे सामान लावणं म्हटलं आता सगळं सगळंच चालू आहे करणं कामं घरातले. आणि घरातले कामं आपले काही संपत नाही आहे पूर्ण. मग म्हटलं स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग बाकीचे कामं राहिलेले आपण करून घेऊया. मस्त कढई ठेवली गॅसवरती, मस्त जिरे आणि कांदा टोमॅटो सोबतच टाकलं दोन्ही, आणि लगेच भाजी परतून घेतली. म्हटलं भाजी झाल्याच्यानंतर लगेच चपात्या करून घेऊया. आणि जे समोरच्या हॉलमधले जे थोडेफार कामं आहे, मुलं सकाळी स्कूलमध्ये जातात तर पटापट आवरावं लागते, मग तसेच राहून जातात सामान वगैरे, आणि आपलं आवरून पटकन जावं लागतं. त्याच्यामुळे मग एवढं काय बघत नाही. म्हटलं अगोदर स्वयंपाक करून घेऊया, नंतर आपले राहिलेले कामं करून घेऊया, पटकन होतात. एव्हरेस्ट मसाला पण खूप छान आहे, आणि कांदा लसूण मसाला पण ते जो दुसरा आहे ना पॅकेट, ते थोडं गोड आहे साईडला लावलेलं, म्हणजे त्यांचा व्यवसाय आहे. मी आणलं यूज करून बघूया म्हटलं कसं लागतं आहे. तर थोडं गोड आहे, त्याच्यामुळं त्याचा वास मारतो, म्हणून म्हटलं आणलं आहे तर संपून टाकूया आपण, असं काही झालेलं आहे. तर मग मस्त फोडणी तळून घेतली आणि बटाटे सोडले त्याच्यामध्ये. बटाट्याची रेसिपी खूप छान झाली होती. थोडंच पाणी टाकलं, म्हणजे जास्त नव्हतं टाकलं. आता बटाटे पहिले शिजलेले, एक मन वाटलं तर सुक्कंच करावं, पण मी थोडंच पाणी टाकलं त्याच्यामध्ये. पूर्ण मसाले म्हटलं व्यवस्थित लागन त्याला आणि खायला पण चवी. पण खूप भारी झाली होती बटाट्याची भाजी. मुलांना खूप सगळ्यांनी खाल्ली आवडीने, आणि छानच झाली होती बरं का. आबडधोबड मला पटकन करून मला माझी कामं करायची होती, हॉलमधली कामं राहिली होती करायची. थोडीफार साफसफाई यात जरा एक्स्ट्रा काढली होती, त्याच्यामुळं म्हटलं आपण थोडी क्लिनिंग करून घेऊया. मुलं येईपर्यंत थोडं काम केलं तर मग रोज होऊन जातं पूर्ण. त्याच्यासाठीच मग चालू होतं करणं. तर पसारा वगैरे झालेला आहे लावणं, पण मग साफसफाई चालू आहे, सगळे कपडे वगैरे सगळं धुणं. त्याच्यामुळं म्हटलं पटकन स्वयंपाक करून घेऊया आणि आपले राहिलेले कामं करून घेऊया. आणि मुलाचा वेळ होतो तोपर्यंत परत मग मुलं तिकडून आल्याच्यानंतर मला पण करू वाटत नाही, कंटाळा येतो आहे. आणि मुलगा लेट येतो, मग त्याच्यामुळे लेटच होऊन जाते, मग मी करत नाही आहे काम तसंच राहते. असं काही होतं आहे माझ्यासोबत, असं होतं बाहेर कुठं गेलं तर मग काम करू वाटत नाही, काम तसंच राहते. सगळं मग आपलंच पटापट आवरून घ्यायचं घरातले कामं, आणि राहिलेले कामं तिथून आल्याच्यानंतर मग आराम करायचा. आराम करतच चालू आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पण येत नाही आहे, आणि थकवा आल्यासारखा खूप झालेला आहे. आता येणार आहे व्हिडिओ आपली रुटीन जेवणाची याची त्याची, जे माझ्याकडून पॉसिबल होईल ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. मस्त बटाट्याची भाजी टाकली शिजायला. आता भाजी शिजेपर्यंत म्हटलं लगेच पीठ भिजवून घेऊया. आणि थोडं पराठ्याचं राहिलं होतं, हे मसाला मी सांगत होते तुम्हाला, थोडा गोड आहे. आता तेवढं पाकीट मी संपवणार आहे, परत आणायचं नाही, मला त्याचा वास येतो, त्याच्यामुळे मी घ्यायचं नाही म्हणते. आणि मस्त भाजी शिजून घेतली, बघू शकता. थोडंच रस्सा पाणी टाकलं होतं. भाजी शिजून साईडला ठेवून दिली. म्हटलं चपात्या पण करून घेऊया. चपात्या झाल्याच्यानंतर आपले कामं करायची होती. मग आता मी चाय वगैरे पिली होती आणि नाश्ता केला होता, पराठा खाल्ला होता. ते काही तुमच्याबरोबर मी म्हणजे केलं नाही आहे. मस्त तुपामध्ये पराठा बनवला होता, खमंग दोन्ही साईडला खरपूस भाजला आणि तो बनवून खाल्ला. त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे बरं का, नक्की जाऊन बघा. मुलाला टिफिनवरती आपण दिलं तर मुलं खात नाही आहे, टिफिन आपला रिटर्नच येतो. माझे मुलं तर असंच करतात, खात नाही आहे टिफिन. तर मग मी वेगवेगळं देत असते, प्रयत्न करत असते मुलाला देण्याचा, की कसं मुलाचं पोट पण भरलं पाहिजे आणि आवडीने पण खातात मुलं. तसं तर नाटकं करतात, हे नको आम्हाला ते नको आम्हाला. तर मग मी तसा दिला पराठा. थोडं पीठ उरलं होतं, मग मी पण त्याचा बनवून खाल्ला. म्हटलं नंतर आपल्याला कामं आता एक्स्ट्रा करायचे, जेवण करायला टाईम होईल, त्याच्यामुळे मग मी तसंच करून घेतलं. मग चपात्या नंतर करायला घेतल्या. भाजी शिजेपर्यंत माझा नाश्ता वगैरे झाला, आणि नंतर चपात्या करायला घेतल्या. लगेच पटकन मग चपात्या करायला घेतल्या, चपात्या वगैरे करून घेतल्या. म्हटलं आपल्या चपात्या झाल्याच्यानंतर
नंतर मग किचन वगैरे हे क्लीन करणं, हे राहिलेले कामं सगळे करावं लागतात आपल्यालाच. आणि वेळ कधी जातो निघून, मुलं गेले स्कूलमध्ये तर समजत पण नाही आहे. म्हणजे माझं घडीकडं बघत बघतच काम करा. कधी टाईम होतो मुलाला आणायला जायला, टाईम व्हायला नको. लेट झालं तर आमची बाई फुगून बसते, त्याच्यामुळं लवकर आवरावं लागते मला. आणि लवकर घ्यायला जाते मी तिला. म्हणजे लवकर म्हणजे टायमावरच, जेव्हा स्कूल सुटतं तेव्हा. मस्त चपात्या करून घेतल्या, भाजी पण शिजून झालेली होती, साईडच्या गॅसवरती ठेवली. चपात्या झाल्याच्यानंतर म्हटलं आपण बाकीचे कामं राहिले होते माझे करायचे. आता भरपूर वेळेस मी असं तुम्हाला बोललेली आहे कामं राहिली म्हणून. कामं तर सगळ्यालाच असतात. मग चपात्या झाल्या आणि तो मुलं गेली आहे स्कूलमध्ये. आणि सकाळी कसं आहे, आंघोळ करून जातात ना, टावेल असेच टाकू देतात. म्हटलं चला हे घड्या वगैरे मारूया, जे ओरले ते ठेवून देऊया. आणि ह्यो ब्लाऊज पीस मला उशी शिवायची म्हणून मी वरती काढून ठेवलेला आहे. मुलाचं असंच असतंय, आवरा पटपट सगळं काम. तर स्वयंपाक वगैरे झाला आहे. म्हटलं जरा आज काम जरा एक्स्ट्रा काढूया, कारण की कसं आहे ना, म्हटलं सगळं क्लीन करून घेऊ व्यवस्थित. आता एक सगळं साफसफाई चालू आहे माझी. आता ह्या उशाच्या खोळी मला धुवून काढायच्या आहेत. म्हटलं चला आज काढून घेऊया, कारण की कसं आहे ना, घाण झाल्यात ह्या. आणि पाहुणे होते त्याच्यामुळं मला काही करणंच झालं नाही आहे. त्याच्यामुळं मी सगळं क्लीन करून घेणार आहे. आतमध्ये मी त्याला हे शिवलेलं आहे, कपड्या साडीचं, माझ्या साडीचा पीस होता ना, साडी होती ना, तर मी साडीच्या खोळी शिवलेल्या आहे. म्हटलं त्याचं हे निघतात ना, कचरा निघतो, त्याच्यामुळे मग मी बनवलेले आहे. आणि म्हटलं चला आज धुवून काढूया, घाण झाले ना, त्याच्यामुळं आज सगळं क्लिनिंग करणं सुरू आहे. एक रोज हे बेडशीट झाले की गोधड्या वगैरे सगळंच माझी साफसफाई चालू आहे. आणि सगळंच करणार आहे मी साफसफाई, कारण की म्हटलं आता घाण पण झालेलं आहे ना, त्याच्यामुळं मी सगळंच स्वच्छ करणार आहे. आणि करणं झालंच नाही आहे माझ्याच्याने. इकडे यायच्या अगोदरच करायचं होतं मला, पण हे बघा असं काही निघतं आहे त्याच्यातून. म्हणजे याच्या कोणची पुट्ट्याची उशी आहे, तर मग ते निघतं आहे. त्याच्यामुळं मग मी त्याला वरतून कवर केलेली आहे. भरपूर निघते जेव्हा मला म्हणजे धुवायचं असतं ना तेव्हा तसं. आणि मग आज म्हटलं सगळं धुवून धावून सगळं क्लीन करून घेऊया. आता कामं रोजचेच आहे आपले, रोजचे कामं करून हे एक्स्ट्रा काम चालू आहे करणं. आणि आपल्याशिवाय कोण करणार, आपल्यालाच करणं आहे. आणि चांगलं पण दिसत नाही आहे. घाण वगैरे झाल्यावर जरा घाणच झाल्यात ना त्या खोळ्या, त्याच्यामुळं. आणि हे मी याला आतून कवर लावलेली आहे, ही याची साडीची शिवली. आणि म्हटलं आता मशीनला लावणारे लगेच सुकून जाणार, त्याचं काय हे नाही आहे, टेन्शन नाही आहे. आणि साफसफाई करायची, सगळं क्लीन करायचं म्हटल्यावर वेळच जातो आहे. आता मुलाला आणायला जायला मला भरपूर वेळ आहे. आता माझे कामं पण होतात, घरातले सगळे कामं झाल्याच्यानंतर मग मी मुलाला घ्यायला जाते. आणि सकाळी आता हेच चालू आहे, एक पसारा लावणं, साफसफाई करणं. थोडंच राहिला आता मला फ्रीजचं वगैरे ते सामान लावायचं. ते लावून झालं की मग मी करून घेणार. असं काही याच्यातून हे निघत आहे बारीक. म्हणजे मुलं माझे पाय वगैरे लावतात ना त्याला, आणि गरम पाण्यात भिजू घातलं नाही, लगेच निघतं आहे. काही टेन्शन नाही. असं घाण वगैरे झालं ना, हे असं निघलं त्याचं घाण वगैरे झालं तर मी मशीनला नाही लावत, गरम पाण्यात भिजू घालते. गरम पाण्यात भिजून झाल्याच्यानंतर धुवून टाकते. आता या खोळी धुवून काढायच्यात, गरम पाणी ठेवते गॅसवरती आणि थोडं कोमट पाणी करून भिजू घालायचं आहे. आणि सगळं साफसफाई करायची म्हणल्यावर सगळंच टाईम पण लागते. बघा मशीन पण सकाळी कशी पूर्ण कपडे अशी टाकून देतात, म्हणजे मग पटापट आवरायचं पडतं आहे. आणि हँगरला कोणते कपडे असतात, टावेल आपण आपले ते ओले असतात, मी आल्या टाकते सुकायला. पण होतं आहे सकाळी धावपळ असते ना, पटापट आवरायचं. हे काल माझ्या मुलीने घड्या मारून ठेवलेल्या कपड्याच्या, तरी पण मग त्यांचं काही सापडलं नाही. तर मग उलथापाथ, इकडची वस्तू तिकडं आणि तिकडची वस्तू इकडं, असं काही सकाळी चालू राहते. आणि सकाळी पटापट आवरल्याशिवाय पर्याय नाही आहे. टाईम झाला तरी मग
रिमार्क्स भेटतो आहे, त्याच्यामुळे लवकर आवरावं लागते मला. लवकर म्हणजे आता काम झालेच, लादी वगैरे पुसायची, मला क्लीन करायची. लादी वगैरे झाली तर माझं काम संपलं आहे. एवढंच आहे हे काम. आणि स्वयंपाक तर बनवून झालेला आहे, स्वयंपाक बनवला आहे. परत मग मी याची चटणी पण बनवली होती, शेंगड्याची चटणी, पण ती तुमच्याबरोबर शेअर केली नाही. आणि हे कामं करून घ्यायचे पटपट. कामं करून झाल्याच्यानंतर मग मुलाला घ्यायला जायचं आहे. आता भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळं म्हटलं थोडंफार आपलं काहीतरी सामान एक्स्ट्रा जरा काम वगैरे काढून घेऊया, धुणं साफसफाई करायला. त्याच्यामुळं मग मी म्हटलं चला खोळी वगैरे आज धुवून काढूया. उशाच्या कवरी छान नाही दिसत ना कोणी आलं गेलं तर, त्याच्यामुळं मग मी आज ती क्लिनिंग केली. मशीन लावलेली आहे, मशीनला गोधडी लावली मी. मशीन बाकीचे कपडे भिजत घातलेले आहे, तर ते कपडे आणि ते कपडे भिजून झाल्याच्यानंतर मग मी कपडे वगैरे धुणार आहे ही वाली. तर मग असं काही चालू आहे आज काम करणं. आणि आज काय रोजचंच असंच चालू झालं आहे. आणि आता मशीनवर काही बसत नाही आहे मी सध्याच. मला ब्लाऊज शिवायचे आहे, पण माझ्या मागं काम आहे, त्याच्यामुळे मी शिवत नाही. ह्या टायमाला सगळं वारसार करा, पटापट आवरा. काम आवरल्याच्यानंतर मग मुलाला घ्यायला जा, तिथून आल्याच्यानंतर मग थोडा आराम करते, मग होत नाही. ह्या टाईम मुलं आल्यावर घरी मस्ती चालू राहते त्यांची. आणि 2 दिवस झाले याची माझ्या मुलाला म्हणजे डॉल होती घरामध्ये, तर त्याचा मी ठेवले होता, तिकडच्या रूममध्ये होतं तेव्हाच ठेवला आहे. पण म्हटलं मस्त मुलाला नरमसूत मस्त एक उशी बनवून देऊया. तर बघूया, आज जर झालं बनवून तर आज बनवून, नाही तर मग उद्या बनवून. उद्या तर शक्य नाही आहे, उद्या जरा आमच्या घरी काम आहे, त्याच्यामुळं उद्या काय आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणार आहे काय आहे म्हणजे नवीन विशेष. तर इच्छा होती लगेच पूर्ण हॉल बिल सगळं साफ करून घेतलं. म्हटलं झाडू वगैरे मारून घेऊया, नंतर मग पुसावं लागेल, त्याच्यामुळं अगोदर झाडून घेतला. आता त्या गाद्या काढल्या होत्या, त्याचं सगळं पुठ्ठा वगैरे सगळा निघला होता. म्हणजे त्याचं खराब व्हायला लागलं ते, आपलं आता असं वाटतं आहे. त्याची धूर भरपूर निघते, मग ते सगळं म्हटलं झाडू मारून घेऊया, नंतर मग लादी पुसता येते. तोपर्यंत मुलाचा पण वेळ होत होता, 10-15 मिनटं राहिले होते बाकी. आणि आजची रुटीन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर माझे व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका. असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ, रेसिपी, ब्लॉग्स येतच असतात. नसन केलं चॅनलला सबस्क्राईबर तर नक्की चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, रेसिपीमध्ये, ब्लॉगमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बाय.